साहेब बेस्ट तुमचं दोन्ही बेस्ट आहे साहेब. तसं कसं मग एकात विन एकात लॉस जातं, दोन्ही कसं बेस्ट आहेत? साहेब दोन्हीत पण ट्रेड जातेच, पण US 100 तुम्ही एक सजेशन करा त्यासाठी माझं ही चालू आहे. US 100 मला म्हणजे ठीक आहे पर्सनली मी साहेब. US 30 ट्राय केलं, मला पण त्यात थोडासा हे झालं, झपाट झालता. मी US 100लाच प्रेफर केलं, सो युएस नाही, हंड्रेड माझं पण US 100च होतं. तुम्ही सांगितलं की बाबा प्रत्येक आपली जी बॅच झाली ही सगळी मी रेकॉर्डिंग बघितली, पण त्यात तुम्ही जीव तोडून असं सांगितलं, मग तुम्हाला ज्यांना कोणाला प्रॉफिट होईल त्यांनी US 100 ट्राय करा. हा. म्हणजे मी US 100 ट्राय करतोय, त्यात आमचं ना आम्ही $200 डिपॉझिट केलं बरं का. आणि त्यात जवळजवळ 19 फेब्रुवारीपासून आम्ही चालू केलं. ओके. मग आता आमचा लॉस चालू आहे $50. ओके. 19 फेब्रुवारीपासून रोज ट्रेड होतं आमचं, पण एवढंच की दोन्ही ट्रेड होत असल्यामुळं लॉस जास्त झाला. आणि यात लॉसचं कारण असं आहे की आपलं ही सेटअप दिलेलं आहे इथं आपलं, त्या सेटअपच्या विरुद्ध ट्रेड घेतल्यामुळे जरा बराच लॉस झालेला आहे. हा हा हा. सेटअप ही बनायची गोष्ट वाट ध्यानात बघत आणा. नसाल ना तुम्ही? मला वाटतं कधी कधी काय होतं की 1-2 दिवस सेटअप पण भेटत नाही बघा. हा, सेटअप भेटत नाही, मग आपण हा. डाउजेस मध्ये ट्रेड केला की त्यात पण टार्गेटला जाते, पण लॉसचं प्रमाण त्यात जास्त हा, भेटते. डाव जोन्स मध्ये लॉसचं प्रमाण थोडं जास्त आहे. पर्सनली तर माझं तोच ऑब्झर्वेशन आहे. US 100 मध्ये एक $6 ते $5 येतील येतो, आता थोडा जास्त येतो. पहिलं $4 येत होता ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस, त्यानंतर डाउजन्स 10-12 येतो. ओके. हा, मग त्यामुळे त्यासाठी सजेशन हवं होतं. ठीक आहे, US 100 करा. तर ठीक आहे साहेब. ओके, करा म्यूट, सॉरी म्यूट करा. आणि नेक्स्ट जे आहेत त्यांनी काय करायचं आहे, कॅमेरा ऑन करून बोलायचं आहे. आता सांगतो, कॅमेरा ऑन करून बोलायचं. ओके, चला पुढचं कोण आहे? गणेश लोणकर. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला. कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन होत नाही इथे. का बरं? मी प्लीज अलाउ झूम वर्क सर कॅमेरा. मी केलं नाही तर स्टार्ट. चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बोला मला. दादा मी गोल्ड मध्ये करतोय, तुमची स्ट्रॅटेजी वापरतोय आणि जवळपास 1 वर्षापासून तुम्हाला ऑब्झर्व करतोय. माझी जवळपास पूर्ण जर्नी चेंज झाली आहे. ओके. तुम्हाला बघून बघून म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर होण्याकडे सुरुवात म्हणता येईल. फक्त आता प्रॉब्लेम असा येतोय ना की कधी कधी ट्रेड होत आहेत प्रॉपर तेव्हा बरोबर होतं, आणि ओव्हर ट्रेड मुळे ना थोडासा अजून लॉस होतोय. अच्छा. म्हणजे मी तुमची स्ट्रॅटेजी वापरून सायकोलॉजी पण माझी खूप चांगली झालेली आहे. ओके. ओव्हर ट्रेडिंगचा सिंपल फंडा आहे. सिस्टम बनवा, एक ट्रेड मारा, बंद करा. एक ट्रेड मारा, बंद करा. लॉस मध्ये जात नाही तुमच्या अकाउंट. मी गॅरंटी आहे आपली. एक नाही ट्रेड ना, मारा, बरोबर बंद ही करा. माहिती गोष्ट रिअलाइज आहे, बट वो ते फॉलो होत नाही. फॉलो होण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतोय. म्हणजे होतोय 15 दिवस 8 दिवस, हा, पण एक दिवस चुकी होणं परत सगळं म्हणजे रिवर्स जात आहे पूर्ण. असं म्हणजे व्हायला तर नाही पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत सपोज करा, मी आता डेली तुम्ही बघत असाल की गोल्डन ग्रुपवरती आपण अपडेट द्यायला चालू करतो सकाळी 7च्या आसपास पासून, बरोबर का? म्हणजे मी ट्रेडिंगला त्यावेळेस बसलो असतोय 7ला. मग मी 7 ते 12 पर्यंत फुल अपडेट देतो. एक ट्रेड संपला, मग माझ्यासोबत तुमचा पण, तुम्ही पण त्याच टायमिंग मध्ये ट्रेड शोधा आणि सगळेजण सोबत बंद करायचं ना ट्रेड करायचं. सिंपल बाबा. आता माझा प्रॉफिट पडला, तुमचं बघा, संपला विषय. नाही, जेव्हा जेव्हा हा केला ना फॉर्म्युला तेव्हा तेव्हा प्रॉफिटेबल मेंटेन राहतो आणि लॉस पण कमी होतो, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चांगला प्रॉफिट पण होतो, आणि परत ती फिलिंग कंटिन्यू राहते प्रॉफिट वाली, की बाबा त्याला आपण रूल फॉलो करतोय, सगळ्या सिस्टम मध्ये बरोबर होतंय, आपण ओके आहे, आणि ती गोष्ट बरोबर जाते. पण आणि जेव्हा इमोशनल होतात ना तेव्हा थोडासा प्रॉब्लेम होतो. टायमिंग काय? टायमिंग ट्रेडिंगचं ते सकाळीच ट्रेडिंगचं टायमिंग तर सकाळीच मॉर्निंगच आहे ना? पण ठीक आहे. कधी कधी 7ला, कधी कधी 7ला ट्रेड केले ना, म्हणजे स्वतःचे जेव्हा रॅन्डम ट्रेड मध्ये फसतो ना तेव्हा पूर्ण सायकोलॉजी डिस्टर्ब होते. हां, आता एक काय काम करणार आहे, जसं आपल्याला कोण आता तुम्हाला जर विचारलं गेलं, तुमच्या एक बॅक ऑफ द माइंड गोष्ट नसते की बाबा आपण ओव्हर ट्रेड करतोय किंवा किती ट्रेड करतोय, म्हणजे काही डोक्यामध्ये नसतं. आपण ट्रेडिंग करताना बसलो, हा ट्रेड मारत 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 गेलो, एक असं सिस्टम असतं. ठीक आहे. एक 4-5 दिवसामध्ये पुढच्या असं सिस्टम आणतो की तुम्हाला रोज मॉर्निंगला सकाळ सकाळ विचारलं जाईल की बा तुम्ही सांगितलं जाईल सुरुवातीला की तुम्ही आज एक ट्रेड करायचा, एक ट्रेड मारा, एवढी रिस्क घ्या, हे करा. ठीक आहे, तुमच्या अमाऊंटनुसार हे सांगितलं गोष्ट जाईल. त्यानंतर आपलं सेशन क्लोजिंग होईल 1-1:30 वाजता, आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना विचारलं जाईल की किती ट्रेड केलेत तुम्हाला. ह्या गोष्टीचं आपण रिपिटेशन केलं तर हा एकच फॉर्म्युला आहे ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करण्यासाठी माझ्या हिशोबाने तरी, जो आपण ट्राय करणार आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला पण माहित नाही. तर मला वाटतं असं की त्याचा रिझल्ट भेटेल. ठीक आहे. नाही, बाकी भेटेल आता 100%, सेल्फ कारण या कंट्रोल. गोष्टीचा जर एवढा रिझल्ट आहे ना, तर तुम्ही ज्या डिसाईड केलेल्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त म्हणजे फायदेशीर आहेत. आता बाकी ओव्हरऑल तर एक्सपिरियन्स तुमच्यासोबत काम करण्याचा असा आहे की आतापर्यंत जर थोडक्यात म्हणता येईल
ट्रेडिंग मध्ये जर काही जर्नी मध्ये चेंज आणला तर फक्त तुमच्यामुळे आलाय. त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला. चालते. चला बरं आता महत्वाचं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग पण झाली पाहिजे कंट्रोल. ओव्हरऑल प्रॉफिट मध्ये राहिलं पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग बाकी कुठल्याच गोष्टीचा सांगितलं फायदा नाही नाही आपल्याला. आतापर्यंत कोणीच सांगितली नाही गोष्ट की हा रूल फॉलो करून किंवा 1 ट्रेड अ डे. आणि याला पण कसं करायचं, ह्या गोल्डन ग्रुप मध्ये जेव्हापासून आम्ही जॉईन झालो तेव्हापासून आम्हाला त्याचं सुद्धा रिझल्ट दिसायला लागलेत ना. आणि जेव्हा रिझल्ट दिसायला लागते तेव्हा ती चीज फॉलो करायला मजा येते. म्हणजे वाटते बा नाही, फॉलो केल्याशिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही, बरोबर आहे ना. चला ठीक आहे, बघूया आपण सिस्टम लावूया मग. तसं तुमच्या सगळ्यांना थोडंसं प्रॅक्टिसिंग होऊन जाईल बाबा, की एकच ट्रेड करायचा आहे आणि होऊन जाईल तो ओके प्रॉब्लेम दादा, सॉल्व. तुम्हाला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे तुमचे. चालते. चला ठीक आहे. चला नेक्स्ट करतो आता मी. कोणाला प्रतीक निकम. प्रतीक निकम हे बघा, हे घ्या, केलं अनम्यूट. प्रतीक, हॅलो. हां बोला. काय ना दादा, बघ तू वर्ष 1.5 वर्ष झालं तुला फॉलो करतोय आणि US 100 पासून चालू केलं मी. $100 डिपॉझिट केलं ते. US 100 चं गेलं तेव्हा गोल्डचा नाद लागला. बर. आणि आवाज गेला. हॅलो प्रतीक, आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. हॅलो. हा आता येतोय बघ, बोल. येतोय का? हा. अरे आणि तुम्ही म्यूट केलाय, माईक म्यूट केलाय. आता बोल. हॅलो. हा $50 जसा लॉस गेला ना गोल्ड मध्ये, तसा मग थांबलो जरा, लर्निंग केली जरा. US 100 चे व्हिडिओ बघितले, सगळे सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे सगळ्या स्ट्रॅटेजी स्टडी केल्या. US 100 मध्ये चालू झालं जरा सायकोलॉजी वगैरे बिल्ड झाली. मग त्याच्यावर US 100 वर ट्रेड करायला चालू झाले. मग कॅपिटल नव्हता, जरा कॉलेजचं प्रेशर होतं म्हणून ते जरा थांबलं ट्रेडिंग. ओके. मग परत आता चालू केलं मी 6 महिन्यात. कुठे गेला? म्यूट केला बघ, म्यूट केला तो, स्वतः म्यूट केलाय. आता 6 महिन्याचा ब्रेक घेतला, म्हणजे 6 महिने जरा कॉलेजचा प्रेशर होता म्हणून, जॉबचा वगैरे. आता जॉब झाला, जॉब चालू झालाय. तसं जॉब सोबत आता ते $50 होते त्याचे काहीतरी डिपॉझिट केले मी वरून. मार्च मध्ये चालू केलं ट्रेड, लर्निंग चालू केली. त्याच्यावर जरा गोल्ड मध्ये पहिला कसं असं $20 एसएल लागायचे आणि प्रॉफिट असं म्हणजे $20 एसएल आणि टीपीएस सेम लावायचं, पण प्रॉफिट असं $5 $10 बुक करून घ्यायचो. मग तसं आता मार्च पासून थोडं असं कन्सिस्टन्सी चालू आहे, पण फक्त ओव्हर ट्रेड होतंय. आणि मंथली $30 पर्यंत, $35 पर्यंत असं प्लस मध्ये राहते. फक्त एवढाच विषय की ओव्हर ट्रेड होते. अच्छा, म्हणजे ओके, ओव्हर ट्रेड हाच प्रॉब्लेम आहे जवळजवळ सगळ्यांचा. त्याला सध्याला solve करण्यासाठी एकच उपाय. आता कसं माहितीये, स्वतः मागच्या तर महिन्यात $50 झालं. मागच्या महिन्यात 50. म्हणजे आता $200 झालं मागच्या महिन्यात. म्हणजे ओव्हरऑल मंथचा जर पीएनएल बघितलं तर 50 प्लस मध्ये होतो. त्याच्या मागचं 35 होतो. म्हणजे असं थोडं सायकोलॉजी बिल्ड झालं. म्हणजे 6 महिन्याच्या ब्रेक मध्ये थोडा स्टडी होताच, त्याच्यासोबत आता मार्च पासून जसं सायकोलॉजी बिल्ड झालंय व्हिडिओ बघून वगैरे तुमचे, तर झाले बऱ्यापैकी. असं ओके. सध्याला कॉन्फिडन्स आहे की करू शकतो ना. येस, ठीक आहे. आता काय करा माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, अकाउंट ज्या वेळेस आपल्या अकाउंट साईज वाढते ना, त्यावेळेस ना तुम्ही प्रॉफिट विड्रॉल करत जावा आणि सेम लॉट साईज ना त्या अकाउंटवरती ट्रेड करायचे परत, म्हणजे आहे या डिपॉझिटवरती. ते एक बेटर गोष्ट राहते, प्रॉफिट बॅकअपला पडतो. आणि लॉट साईज तर अजिबात चेंज करायची नाही, सांगतो तुम्हाला. लॉट साईज चेंज करा नाही. राहिली गोष्ट ओव्हर ट्रेडसाठी आपण सिस्टम. हां, काय विषय की आता $100 $200 मग ते असं $100 विड्रॉल करायचे असं म्हणतो मी. हां, म्हणजे बरोबर ना. कमी होते ना ते विड्रॉलला. असं आपल्याला कॅपिटल जरा मोठा बनवायचं म्हणून असं त्याच्यातच ठेवतो असं. हे बघा, कॅपिटल मोठा बनवायला गेलं की मागे लागू नका. एक तुम्हाला सांगतो, एक डिसिप्लिन बनवणं आहे मागे लागा. म्हणजे एक सिस्टम जनरेट करणं आहे मागे लागा. लगेच कॅपिटल मोठा करायचा नाही. त्या गोष्टी एकदम मागे ठेवा. एक म्हणजे स्वतःला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवायचं आपल्याला $100 वरती. ना की बाबा आपल्याला लगेच 100चा कॅपिटल मोठा करून 1000 करून त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं. नो, हा गोलच नाही आपला. नेहमी हे सगळेजण लक्षात ठेवा. गोल काय आहे माहिती का, एक सिस्टम क्रिएट करून ती डिसिप्लिन कंटिन्यू आपण करू शकतोय का, हा गोल आहे आपला.
असं नाही की तुम्ही 100चे 200 केलं आहे का, म्हणून काय आता तुम्ही लॉट साईज 200च्या हिशोबाने मारायला चालू करणार आहे का? नाही, 200 हिशोबाने ज्या दिवशी लॉट साईज मारायला चालू करताल ते अकाउंट लगेच खाली येईल आपलं. तर त्याला ओके. हा, असं 100 to 200 100 to 200 3-4 वेळा घेऊन जावा. काय 3-4 वेळा ओके. घेऊन गेला हा, तुम्ही की मग आता 100 आहेत बरोबर का, परत आता 100 वर आला, समजा चौथी टाइम आहे, 100 वरून आता 100 वर करू नका, आता आता 150 वरती करा आणि थोडीशी हलकी लॉट साईज ओके. वापरा आणि म्हणजे थोडीशी वाढवा लॉट साईज. मग त्या 150ला परत तुम्ही न्या 300 350 300 350 1-2 वेळाच करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बाबा मी आता डिसिप्लिन मध्ये आलेलो आहे, टोटली डिसिप्लिन मध्ये, की मी सेम ट्रेड करतोय, ओव्हर ट्रेडिंग करत नाही, काहीच करत नाही. हे ट्रायल छोट्या अमाऊंटवरती झालेलं कधी पण चांगलं. नाहीतर असं होईल की कॅपिटल वाढवायचो आणि त्यावेळेस बरोबर डिसिप्लिन ब्रेक व्हायची आणि डिसिप्लिन ब्रेक झाली एकदा की मग ते कॅपिटल परत शून्य होईल आपलं, मग त्यात सेन्स बनणार नाही. ओके. ओके. हा, आता अजून एक विषय होता. हां. हे माझं अकाउंट एक्सएनएस मध्ये होतं. हम्म. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला फॉलो करायला चालू केलं ना, तेव्हा एक्सएनएस मध्ये ओपन केलेलं. हम्म. आणि ते तसंच मी $50 जे काय होते अमाऊंट तशीच ठेवलेली हम्म. आणि त्याच्यातच परत ट्रेड करायला चालू केलं. आता विड्रॉल वगैरे घ्यायचं झालं तर युपीआय वगैरे बंद आहे ते. बंद आहेत ना त्याचं विड्रॉल वगैरे ते अकाउंट जर असेल ना तसं- आपल्याकडे तर ते विड्रॉल येईल करता काय एवढा प्रॉब्लेम नाही. मला फक्त आयडी हे करा, टेलिग्रामला पाठवा, मी सांगतो मग ते कसं काय होतंय ते. चालेल. बाकी काय व्हिडिओमुळे तुमची भरपूर हेल्प झाली आणि आता जे लाईव्ह बॅच चालू केलं त्याच्यामुळे तर भरपूर हेल्प चालू आहे सायकोलॉजी Yes, वगैरे yes. बिल्डिंगला. हे बघा Thank आता you. असं बोलत बोलत भरपूर भरपूर प्रॉब्लेम येतील, सॉल्व्ह होतील बऱ्यापैकी लोकांचे, कारण की मला माहिती आहे कुठंच कोणाला बोलायला भेटत नाही कोणा क्लासमध्ये, तर इथं भेटतंय तर ज्याचं काय जे असेल ते म्हणणं मांडून घ्या सगळेजण. चला ठीक आहे, नेक्स्ट करतो आता मी. ओके. अमोल जांभळे. अमोल जांभळे प्लीज. सर आवाज येते? हां येतोय क्लिअर एकदम. क्लिअर येते ना? हो. एक मिनिट. चार्ट दाखव. सर थँक्यू सर. सर आज एक ट्रेड केला होता US 100 मध्ये. ओके. हा, डायरेक्टली एक रेजिस्टन्स ब्रेक केला डायरेक्टली. त्याच्यानंतर आपण सेल साठी एंट्री घेतली. तीन तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवला आहे. नंतर आपण $3 वर प्रॉफिट बुक केला 1.1 च्या ने. आणि सर काय होतं कधी कधी ना डेमो मध्ये प्रॉफिट होतो पण रिअल मध्ये करतो ना तर की हे होतं कमी असं कमी असं पण होतं. असं का म्हणजे करता बरोबर मला सांगा, तसं नाही, एकदा डेमो एकदा रिअल असं करता का एका दिवसात तुम्ही? एका दिवसात नाही सर, कधी मध्ये. कधी मध्ये तर का करायचं, तसं का करायचं? एकदा रिअल घुसल्यावर रिअलच ना, डेमो का आणत मध्ये? कधी आता काल एक ट्रेड केला होता, इथून सेलिंग आली आणि क्लोजिंगच्या वेळ आपली रेड कार्ड बनली, याच्यामुळे घेतला मी वर जायसाठी पण तो लगेच खाली आला. काल जवळ हेड झाला. तिथं ट्रेडचं अनालायसिस चुकीचं आहे, तुम्ही तिथे एवढ्यावर ट्रेड केला पहिली गोष्ट, कारण की खाली एवढा मोठा ब्रेकडाऊन दिसतोय, खाली लिक्विडिटी म्हणजे खालची लिक्विडिटी घेतली ना मार्केट ना. हा लिक्विडिटी घेतली पण इथं कन्फर्मेशन मोठी आहे त्याच्यामुळे मी घेतला नव्हता. तिथं आवड केला, मग तिथं आवड केलं ते वर जाऊन उलट असं झालं की सगळ्या रँडम लोकांसोबत एंट्री झाल्यासारखे झाले ना, खाली कोणाला हा entry भेटली त्यानंतर मला कळलं की नाही आपलं चुकलं, कारण की ती चूक होते आपली, कारण की वरती गेल्यानंतर आपण बाय साईड एंट्री घेतली. नाही. हा राईट. असं सर. बाकी चालू आहे हळूहळू. चालू आहे ना? हो ठीक आहे. काय काय प्रॉब्लेम काय आहे का? सर आहे ना कधी मध्ये काय होतं लो कॉन्फिडन्स होतं डायरेक्ट. म्हणजे लॉस झाल्यावरती की कसं? कॉन्फिडन्स लॉस झाल्यावरती, लॉस कधी मध्ये होतो कधी मध्ये नाही, कधी लॉस प्रॉफिट दोन्ही चालू आहे. आता कसं आहे बघा, लॉस झाला की Loss. बॅक टेस्टिंगला जायचं. बॅक टेस्टिंगला गेलं की सगळ्यात भारी कॉन्फिडन्स येतो, म्हणजे बाबा की आता काय होतं मला सांगतो, ज्या लॉस झाला असतो ना तो मिस्टेकमुळे लॉस असतो. ऍक्च्युअली त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी फेल झाली, असं क्वचित ठिकाण असतं की स्ट्रॅटेजी फेल झाली, आणि लॉस कशामुळे असतो? मिस्टेकमुळे असतोय. मग फक्त बॅक टेस्टिंग करताना एवढा विचार करायचा बाबा मार्केट तर चांगलं चालतं, एवढं सगळं स्ट्रॅटेजी वर्क होते, मग फक्त राहिलंय का बाबा की आपण चूक केली ती अवॉइड करायची आपल्याला, तेवढंच. मग कॉन्फिडन्स यायला काय वेळ लागत नाही आपल्याला जास्त. मग ते कॉन्फिडन्स कमी होतं सर, बाकी काही नाही. हा, कॉन्फिडन्स आणण्यासाठी बॅक काय टेस्टिंग support करायची. आहे बॅक टेस्टिंग तर. मध्ये बघायचं की हा इथं वर्क झालं होतं, इथं वर्क झालं होतं, सेम गोष्ट इथं वर्क झाली होती, ती रिपिटेशन बघून बघून लक्षात येतं की हा बाबा ही गोष्ट तर वर्क होते, मग एवढं काय टेन्शन घ्यायचं लॉसनं असं. ठीक आहे सर. पण अजून सर मी गोल्ड वगैरे चालू नाही केलं, फक्त नका US करू. 100 नाही, चालू नाही, आहे नाही. सध्या. मी एक पहिल्यांदा सांगितलं होतं एका ठिकाणी थांबायचं प्रॉफिटेबल होईपर्यंत. मी अजून म्हणजे गोल्ड कडे 5 महिने फक्त US 100 आणि ओनली US 100. येस येस येस, बेस्ट आहे.
संध्याकाळी 2-3 घंटे रोज चालू आहे, हळूहळू ओके. $2-3 कधी लॉस, कधी प्रॉफिट, कधी लॉस. म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून $10 लॉस मध्ये फक्त. ओके, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे चांगली पेज आहे उलट ती. कमी असं कधी म्हणजे जर आणि सेटअप बनला तरच घ्यायचं, नाही तर मग लॉस पक्का होऊन जातो. हा, डिसिप्लिन तीच मेंटेन करा की सेटअप बनला तर ट्रेड करायचा, नाही तर नाही करायचा. नाहीतर मग झालं लॉस मध्ये वीक चालला जातो. जर सेटअप तोडला तर लॉस मध्ये लगेच. येस. आणि कधी कधी अनालिस्ट पण चुकून जातं, कधी बाय चान्स. सर एक विचारायचं होतं, 1 मिनिट. गोल्डचा पण ट्रेड बघा गेलाय खतरनाक वरती, लाईव्ह आलाच. सर दिसतं मी गायब झालो. कुठं गायब झाला? हा, हाय दिसतंय. दिसतं बाय. आपली जी फिफ्टची हे आहे, आपण दिसतं का? 1 मिनिट सर. दिसतंय बोला. हा, ऐकू ना ते आलं सेलिंग, बरोबर. काय हा, सेलिंग आली. हा, राईट, सेलिंग आली, बरोबर. हा. पण आपण जी फी येतो, आपण ज्यात वर जाताना इकडून वरती येते, मग वरती जाताना टाकतो ना, या ठिकाणी कसं वर्क होईल? नाही. आता मार्केट कुठं ह्याच्या खाली, सायकोलॉजिकल नंबरच्या खाली आहे. हो, बरोबर ना. मग आता सायकोलॉजिकल नंबरच्या खाली, याचा अर्थ तिथून सेलिंग आल्यावर सेलरच ऍक्टिव्हेट आहेत मार्केटमध्ये. मग जर आपण मग हाय पासून लो पर्यंत जर फिप मारली आणि मग आपण कोणता ट्रेड घेणार? सेलर ट्रेड घेणार. सेलर ऍक्टिव्हेट आहे आणि आपण सेल करायला गेलो तर मग इथं रॉंग होतंय ना. हाय पासून लो ना, ही ना नाही, म्हणजे इथं फिबच व्हॅलिड नाही. नाही, फिबच व्हॅलिड नाही ना इथं. अपसाईडची फिब झालीच नाही ना. मी झाले अप साईडला. सायकोलॉजिकल नंबर अपसाईडला ऐका, सायकोलॉजिकल नंबर अपसाईडला आहे. हा, सायकोलॉजिकल नंबर जर अपसाईडला असेल तर सेलचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि सेलचा ट्रेड प्लॅन करण्यासाठी मुवमेंट कुठलं पाहिजे? बाईंगचं मुवमेंट पाहिजे आपल्याला. बाईंगचं मुवमेंट पाहिजे. स्टार्टिंगला बाईंगचं मुवमेंट आलं पाहिजे ना. मग बाईंगचं मुवमेंट आल्यावर काय होईल? सायकोलॉजिकल नंबर पासून लोक सेल करतील, मग मार्केट फिब मध्ये येईल आणि मग आपण तिथून बाय करू. असं म्हणजे जे असं ठिकाणी आलं तर इथे आपल्याला फी वापरायची नाही ना? नाही, अजिबात संबंधच नाही ना. सगळी लोक सेल करतात, मग आपण पण नाही ना. हा, बरोबर. त्याच्यामुळे मी त्याविषयी ना हा ट्रेड सोडून दिला. म्हटलं मग कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे सोडून दिला तो ट्रेडच केला नाही त्याविषयी. हा, ठीक आहे, बेस्ट. कारण कन्फ्युजन झालं ना, मग ते सोडून दिलं डायरेक्ट. ओके, थँक्यू सर. काय कोणी एवढं बोलायला देत नाही आणि कोणी एवढं शिकवत नाही. तुम्ही खूप शिकवत आहे, याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. चला, चालेल. कारण मला टाइम नाही आहे आजच्या. ठीक आहे सर, येस. धन्यवाद बरं का पुन्हा एकदा सर. आता बघा किती टायमिंग झाले, 10 मिनिट कमी आहेत ना फक्त. एवढं फास्ट कसं काय तास गेलाय? ट्राय करा की थोडंसं फास्टमध्ये आवरण्याचं. आता कोण का तुम्ही? स्वरत पाटील. आणि जे खालचे, आता मला वाटत नाही की एवढं सगळ्यांचं डाऊट होतील, बट इट्स ओके. एखादा क्लास आपण मोठा पण घेऊ नंतर. कोण आहे हा? सॉरी, स्वरात पाटील केले बघा अनम्यूट. हॅलो सर. हां, बोला. सर, पहिला काय होतं की US100ला मी ट्रेड करायचो. जास्त काय शिकलो नव्हतो. एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्यावेळी $100 डिपॉझिट केलेलं. ती लॉट साईज मोठी मारून एवढं काय माहित नव्हतं, त्यामुळे ती लॉस झालं पूर्ण. मग आता ते US100 सोडून एक गोल्डला आलो. अनालिसिस बरोबर यायला लागले, सगळं बरोबर यायला लागले तुमचं व्हिडिओ क्लास बघून. पण म्हणजे असं एक्झिक्यूट कुठं करायचा ट्रेड ते करत नाही, कॉन्फिडन्स येत नाही, कन्फर्मेशन ती जरा प्रॉब्लेम येते. म्हणजे ह्यालाच US100लाच? नाही, गोल्डला. US100 बघतच नाही आता, पूर्ण गोल्डवर शिफ्ट आहे. आता पूर्ण गोल्डवर शिफ्ट आहे काय? आता मग गोल्ड कोणत्या स्ट्रॅटेजी वापरतोय? मी शिकवलेल्या स्ट्रॅटेजी वापरतोय की तो वापरतोय? तुमच्या स्ट्रॅटेजी वापरतोय. आणि प्लस काय, तुम्ही जसं अनालिसिस करता की लिक्विडिटी ग्रॅब झाली, रॅन्डम बायरची लिक्विडिटी ग्रॅब झाली, त्यानंतर एक्झिक्युशनला प्रॉब्लेम येतो फक्त जरा. आणि डायरेक्शन प्रिडिक्ट होतं एकदम करेक्ट. आता बघ, पहिली जी स्ट्रॅटेजी होती म्हणजे कोणती वाली? लिक्विडिटी ग्रॅब, त्यानंतर हाय रिट्रेसमेंट सोबत इनगल्पिंग. तिथं पॅटर्न बघायचा, इनगल्पिंग किंवा हॅमर. आता ह्यात तर काय दुसरं वेगळं काही नाहीये, सिम्पल फंडा होता, हॅमर किंवा इनगल्पिंग. कधी पण लिक्विडिटी हंट झाल्यावरती, हाय बनल्यावरती. ठीक आहे. त्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी कोणती होती? ट्रिपल टॉपची. ट्रिपल टॉपला सिम्पल आहे, सगळ्यात वरचा हाय ब्रेक करताना बाय साईडला एंट्री प्लॅन करणार आहे. हे पण फिक्स आहे आपलं. फिक्स गोष्टी असं कसं म्हणू शकतो की आपण एंट्री कुठं करायची समजत नाही, असं तर म्हणू शकत नाही. ट्रिपल टॉपला पण फिक्स आहे एंट्री. त्यानंतर बॉटमवाल्याला म्हणजे सपोर्टवाल्या 3 टाईमला त्याला पण फिक्स आहे, सपोर्ट निघताना सेल करायचा आहे. त्यानंतर कोणती बॉक्स स्ट्रॅटेजी पण सिम्पल आहे की बाबा तो बॉक्सचा जो हे आहे
लेवल आहे ते लेवल निघताना एंट्री करायचं, मग तिथंच एंट्री करायचं. मग एक्झिक्युशनला प्रॉब्लेम कसं काय येऊ शकतो? म्हणजे असं कॉन्फिडन्स येत नाही सर ते हा, असं. मग कॉन्फिडन्ससाठी ऑब्झर्वेशन लागतं तेवढं. आता मला सांग, तू बसला चार्टवरती, ट्रिपल टॉपची स्ट्रॅटेजी बनली लाईव्हमध्ये, आणि तुला कळत नाही बाबा की कुठे एंट्री करायचं. ठीक आहे, नाही नाही कुठे एंट्री करायचे ते पण माहिती आहे तुला, फक्त तुला कॉन्फिडन्स नाही बाबा की जाईल की नाही वरती. मग तू काय कर, सिंपल आहे, ऑब्झर्व कर. चार्टला लावते ग्रीनवाला हिरोवाला लावून ठेव, जात आहे का वर बघायचं, तुझं टार्गेट कुठं आहे, तुझं असेल कुठं आहे. आठवडाभर तू ट्राय मारला चार्टला की हे ट्रेड लावून, हां ट्रेड लावून ट्राय मारायचा, ट्रेड लावायचा. ट्रेड लावून म्हणजे कसं, फक्त स्क्रीनवरती ते लावून ट्राय मारलं की मग कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येईल ना. पुढचा आठवडा म्हणणार नाही असं होतंच म्हणणार तू 100%. मग होतंय म्हणल्यावरती ट्रेड मारायला कॉन्फिडन्स येणार. पण तेच जर तू ऑब्झर्वच केलं नाही मार्केटला, डायरेक्ट स्ट्रॅटेजी शिकला, बॅक टेस्टिंग केली आणि आला ट्रेड मारायला गेला, तिथं कॉन्फिडन्स नसतोय आपल्याला, फक्त बॅक टेस्टिंग करून. लाईव्ह कॉन्फिडन्स मार्केट गेस्ट बॅक टेस्टिंग मधनं मला कळालं नाही, त्यामुळे मी विचारलं तुम्हाला. हां, आता काय करायचं, लाईव्ह मार्केटला ऑब्झर्व कर 8-10 दिवस, एंट्री लाव ग्रीन रेड. आता ही कसं मगाशी आपण इथं बाबा इथं लावलं होतं की वर जायला होतं, तर हे लावायचं. आता वर गेल्यावरती कॉन्फिडन्स येतो ना बाबा, हां गेले मार्केटवरती गेले, मग हा कॉन्फिडन्स नेक्स्ट टाइम तुला ट्रेड घ्यायला ऑटोमॅटिक कामाला येणार आहे. पण ह्यासाठी ऑब्झर्वेशन पाहिजे लाईव्ह मार्केटचं, सिम्पल. ओके, थँक्यू. चला, पुढं कोण आहे, निलेश पवार. निलेश पवार प्लीज. दादा नमस्ते. हॅलो, हा आवाज येतो? हां येतोय क्लिअर एकदम. हा म्हणजे ते काय काय 10 दिवस चालू आहे. आवाज येईना, थोडंसं माईकच्या जवळ बोला की. 10 दिवस म्हणजे चांगलं प्रॉफिट मध्ये होता माझं. हां हां हा हा हा. नंतर काय झालं की 10 दिवसानंतर आहे ना पूर्ण एकदमच लॉस मध्ये गेलं. म्हणजे $100 मी कमीत कमी $250 पर्यंत घेऊन गेलतो. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी पूर्ण वाईट ऑफ झाला, म्हणजे झिरोच झाला. अच्छा, 250 म्हणजे झिरो. हा म्हणजे ते ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल नाही झाली त्या दिवशी. हे बघा, आता 2 गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेत की 100चं अकाउंट 200 गेलं ना, 100 आधी विड्रॉ मारायचं. म्हणजे जरी ओव्हर ट्रेड झाला एका दिवशी तर 100 जातील, 100 बॅकअपला पडून असते. तर पहिली गोष्ट तर ही फॉलो करायची, सगळ्यांनी करायच्या. दुसरी गोष्ट, बरोबर. हां दुसरी गोष्ट, आता आपण जो ग्रुप तयार करूया ह्याच्यानंतर 1-2-3 दिवसात, त्याच्यामध्ये तुम्हाला मी डेली विचार की ट्रेड केलं त्याच्यात ते अपडेट येत राहील. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये गोष्ट राहील की हां बाबा एक ट्रेड करायचं होतं. मग त्यामुळे तुम्ही ते ऑटोमॅटिक मला वाटतं की होऊन जाईल तो प्रॉब्लेम सॉल्ट. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉफिट विड्रॉल केला ना, जरी ओव्हर ट्रेडिंग झाली एका दिवशी, तरी पण तो प्रॉफिट विड्रॉल केला आपल्याकडे सेफ असतोय पडलेला, तो बॅकअपसाठी राहतो. आपण तोच करत नाही. आता 100चं अकाउंट 250 झालं म्हणजे तुम्ही विचार करा ना, 2.5 पट झालं म्हणजे 250% झाला तो ऍक्च्युअल बघायला हो, गेलं. 10 दिवसात मी पर्यंत घेऊन गेलो $100. किती मोठे पण amount ते आहे. काय 10 दिवस एकदमच म्हणजे एका दिवसात सगळं वाईट ऑफ झालं ते. हां, कसा विषय आहे, आपल्याला 100चं म्हणजे $250 ही अमाऊंट आपल्याला कमी वाटते का, आपल्याकडे 100च आहेत त्याच्यामुळे असं कमी वाटते ते अमाऊंट. पण ॲक्च्युअली ज्यावेळेस तुमच्याकडं समजा एक लक्षात ठेवा 10 लाख रुपये आहेत, ठीक आहे. मग 10 लाखावरती तुम्ही ज्यावेळेस 10% प्रॉफिट करचाल त्यावेळेस तो किती आहे, 1 लाख रुपये आहे. ती मोठी अमाऊंट आहे, फक्त 10% आहे ते. मग 250% तर विचार करा किती आहे ते, बरोबर. 250% म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली ना. म्हणजे आपलं कॅपिटल छोटं आहे. म्हणजे आपलं काम काय आहे बाबा की डिसिप्लिन आणणं ह्या कॅपिटलमध्ये डिसिप्लिन आणणं ना की ह्या कॅपिटलला मोठं करणं. बघा मी सांगतो तुम्हाला, 100चे कॅपिटल असं इझिली मोठं होत नाही. त्यासाठी आधी डिसिप्लिन चांगली पाहिजे, तो एक चांगलं तुमचं सेटअप बनला पाहिजे तसा. मग तुम्ही 100चा 250 सवय लावा. कधी ना कधी पैसे येतील आपल्याकडे, किंवा हे साचून तर पैसे राहतील ना 250 केले, तेच एक 10,000 डिपॉझिट करा. मग त्याच्यावरती हळूहळू थोडी करत रिस्क वाढवत जायचं, असं पॅटर्न ठेवायचा. ना की 100चे 250ला ग्रो करतो 500वरती, 500ला ग्रो 1000वरती, हा पॅटर्न नाही ठेवायचा. बघा सगळ्यांना लक्षात ठेवा, ट्रेडिंगचा पॅटर्न एक ठेवा. 100 डिपॉझिट केलंय, 200 झाले तर 100 वरचे विड्रॉ मारा, हायचं 100 वरती ट्रेड करा. परत 200 झाले, 100 विड्रॉ करा, हायच त्याच्यावरती ट्रेड मारा. ह्याच्यानंतर डिसिप्लिन येईल. परत एक $500-600 60 झाले बाबा प्रॉफिटचे, की त्यातले 150 टाका. आता 100 नाही, आता 150 टाकायचे. मग 150 वरती ट्रेड करा, हळू थोडी लॉट साईज वाढवा. असं थोडं करत पुढं जायचं, ना की 100ला 1000 वरती घेऊन जायचं. असं करायचं नाही अजिबात कधी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. मी ट्राय करेन माझ्या ग्रुपमध्ये वगैरे सगळं विचारायचं तुम्हाला किती ट्रेड करतात, त्यातून एक ओव्हर ट्रेडिंग कंट्रोलमध्ये येईल सगळ्यांचे, ठीक आहे. चला नेक्स्ट घेऊ मी. हां, आता कोण आहे, मुबारक शेख.
हॅलो, हॅलो. हां बोला ना. हां बोला. हा, काय नाही, जसं तुम्ही सांगता ना सध्या आता प्रॉफिट झालं विड्रॉल मारायचं, तर मी पहिल्यापासून काय करतो माहिती आहे का? समजा मी आता रोजचं टार्गेट ठेवलं होतं $20 $25 $100 अकाउंट होतं माझं. मग $20 $15 जसं मला प्रॉफिट होईल सेम डे विड्रॉल मारतो सर मी. ओके, बेस्ट. आणि दुसऱ्या दिवशी आपलं जसं आहे ते आपली जी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, बाबा मला लॉस $10 प्रॉफिट $20 संपला. हां, मी बेस्ट. त्याच्यावरती ट्रेड, कारण मागच्या वेळेस मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकला होता बघा, मला एकदम नाही का $70-80 लॉस झाला होता. त्यावेळेस तुम्ही ते अॅनालाइज करून सांगितलं की ओव्हर ट्रेडिंग मुळे झालेलं आहे तुझं हे सगळं. पण तेव्हापासून सर बेस्ट स्ट्रॅटेजी फॉलो करतोय. प्रॉफिट $20, लॉस $10 आणि प्रॉफिट झाला की $20 लगेच विड्रॉल. हां, बेस्ट, एकदम बेस्ट. आता हळूहळू आता चालू पुढच्या महिन्यामध्ये आता करेल मी. आता $100 अकाउंट वापरते, पुढच्या महिन्यामध्ये $200 अकाउंट करेल आता. हां, फक्त लगेच लॉट साईज वाढवू नका, एक स्टेडी हळूहळू नाही वाढवत लॉस चला. जे आहे तेच सर आपलं कंटेन्सीचे सर Yes. जे आहे तेच आहे. लॉस त्या दिवशी आपला मोबाईल बंद, लॅपटॉप बंद, गपचूप जाणे. येस येस येस. तेच करतो सर. आणि मॉर्निंगचं जे आजचा जो ट्रेड तुम्ही दिला होता दुपारचा एकदम सुपर झाला सर ट्रेड ते. पहिल्यांदा आधी असं वाटलं की आता गेलो खाली ज्यावेळेस ते स्ट्राईक पाहिजे त्यावेळेस, पण नंतर म्हणलं आता नाही, तर स्ट्राईक पाहिजे वेट केला तर तिने $43 प्रॉफिट करून दिलाय सर. मला तुम्हाला स्क्रीनशॉट लगेच शेअर केला मी. फक्त एवढंच केलं मी आज की जिथं आपण एंट्री घ्यायची होती मी 66 ला काहीतरी एंट्री घेतली, मला वाटतं वर एंट्री घेतली होती. थोडा खाली आला की अजून थोडं 2 एंट्री घेतल्या खाली मी, मग त्यामुळे मला $43 प्रॉफिट झाला सर. ओके, चला. प्रॉब्लेम काय येतोय का? काय अडचण आहे का? प्रॉब्लेम नाही सर, प्रॉब्लेम व्यवस्थित चालले तुमचे व्हिडिओ वगैरे बघून व्यवस्थित आहे. तुमचं बुक बी मला भेटले सर, फर्स्ट टाइम मला बुक भेटलं पहिल्या लॉट मध्येच. ओके, चला ठीक आहे. चला थँक्यू सर. हां, ओके, नेक्स्ट घेऊ मी. ह्याच्या आधी बघा खाली एक जण काय कमेंट केली, मोरे विकास, दादा माझे 100चे 1000 झालेत, 100 विड्रॉ केले आहेत, पण तुम्ही दिला तोच घेतो नाहीतर नाही घेत, असू द्या का विड्रॉ करू? नाही, काय कर, 100चे 1000 झालेत ना, 500 विड्रॉ मारून 500 सेफ ठेवा आधी. ठीक आहे, 500 सेफ ठेव आणि ह्या $500 $100च्या हिशोबाने रिस्क मॅनेजमेंट करायचे. सिम्पल, 500 अकाउंट राहू द्या, किंवा मी तर म्हणतो 200 ठेव आणि $100च्या रिस्क मॅनेजमेंट कर. सरळ 800 विड्रॉ मारून ठेवा. सिम्पल आहे. काय माहिती आहे का, आपलं माहीत नसते पहिल्यांदा एवढा मोठा प्रॉफिट झाला असतोय, आपलं माहीत नसतं की नेमकं आपली सायकोलॉजी वर्क करेल का, ह्या गोष्टी आपल्याला अजिबात माहीत नसतात. त्यापेक्षा ट्राय करायचं बाबा. आता मी 100चे 1000 करू शकतोय, तर मी अजून एकदा 100चे 1000 करू शकतोय का नाही, मी 2 वेळा 3 वेळा करू शकतोय की नाही, ह्या गोष्टी ट्राय करत राहायचं. किंवा 200 ट्राय करा, 200 300 350 असं प्रॉफिट होतं असं ट्राय करा, नाही की 100ला 1000 वरती घेऊ नका. जे झालंय त्याला चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मी आता लास्ट घेतोय बघा, गौरव पोतदार, सॉरी पोतवार. गौरव सर प्लीज माईक ऑन करा. हॅलो सर. हां हां बोला. सर मी तुमच्या प्री ग्रुपला ऍड आहे. ओके आणि दुसऱ्यांचे क्लासेस केलेले होते मी. ओके. त्यांच्याकडे त्यांच्या अंडर अकाउंट आहे. पण बऱ्याच वेळा तुमचं बघितलं की जे ट्रेड असतात ते एखाद 2 ट्रेड असतात आणि ते चांगले पडतात. माझे दोनदा माझे अकाउंट वाईपआउट झालेले आहेत. आता तिसऱ्यांदा मी फक्त डेमो वरती करताय. ओके. आणि त्याच्यामध्ये हीच आहे की एखाद दिवस प्रॉफिट आणि 4-5 दिवस कंटिन्युअसली लॉस. ओके. जेवढा प्रॉफिट होतंय त्याच्या डबल टिकल लॉसच राहतो सर. कंटिन्युअसली तेच एक सिनारिओ आहे जो चालूच आहे. असं नाही मग परफेक्ट असतो, पण मी अगेन्स्ट मग त्या अनालिसिसच्या अगेन्स्ट ट्रेड करायला जातो. जसं की आता सर थोडं मी तुम्हाला माझ्या स्ट्रॅटेजीनुसार मी दाखवू शकतो की ते माझं अनालिसिस परफेक्ट होता, पण मी कुठेतरी चुकलं त्याच्या अगेन्स्ट मग मी ट्रेड करायला. जसं की जिथे सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर थोड्या वेळात मी त्याच्यामध्ये बायिंग होता, त्यामध्ये लॉसेस होता. बरं ठीक आहे, थांबा, तुम्हाला मी एक तुमचा मला प्रॉब्लेम समजलं, उपाय पण लगेच सांगतो मी. तुम्हाला गरज आहे ब्रेकची, खरं सांगतो. काय करा, एक ब्रेक घ्या, एक आठवडाभर ब्रेक घ्या. आता ट्रेडिंगला आठवडाभर ब्रेक घेतला, त्या पुढच्या आठवड्यात ट्रेड करायला चालू करा. एक सिस्टम ठरवा की बाबा तुमच्यात कधी ट्रेड घ्यायचे. म्हणजे असं नाही की एकदा बाय ठरला मग सेल केला, सेल ठरला बाय केला, नाही. आठवडाभर टाईम द्या ना तुम्हाला तुमच्या सेटअप बनवायला, बाबा की हां हे असं असं करायचं आहे मला. आठवडा जातील, 10 दिवस जातील, 15 दिवस जातील, हां असं झाल्यावरती बाय करायचं, असं झाल्यावरती सेल करायचं. बस ही गोष्ट फिक्स झाली की मग तुम्ही ट्रेडिंग चालू करा. ना की तुम्ही अजून पण त्याच गोष्टीत आहेत की बाय करायचं होता तरी पण मी सेल केला, तर मग थोडासा ब्रेक घ्यायची गरज आहे. तुम्हाला शांत विचार करायची गरज आहे की हो नेमकं करायचं काय आपल्या ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये, ट्रेडिंगच्या सेटअपमध्ये काय करायचं हे विचार करण्याची गरज आहे. फक्त शांत बसून एवढा विचार करा बस. आठवडाभर ब्रेक घेऊन बस, ट्रेडिंग नाही करायचं, आठवडाभर शांत राहायचं आपल्याला. ब्रेक घ्या,
परत विचार करा आणि मग परत नव्याने या, मग ऑटोमॅटिकली तुमचा माइंडसेट बघा फ्रेशली काम करायला चालू करा. असे आता तिने बरेच ब्रेक घेतले, महिनाभर ब्रेक घेतलेला आहे. हम्म. तरी पण पण आल्यानंतर तुम्ही तोच एक प्रॉब्लेम आल्या नाही, ब्रेक घेऊन तुम्ही विचार करणं गरजेचं आहे ना, की मी आता नेमकं आलोय बाबा, मी आलोय तर हां मला ही गोष्ट फॉलो करायची, ही गोष्ट फॉलो करायची, ही गोष्ट फॉलो करायची, हा माझा सेटअप आहे, असा माझा सेटअप आहे, असं एंट्री झाली की बाय करायचं, असं झालं की सेल करायचं, बस ही आधी प्लॅन पाहिजे ना. फक्त ब्रेक घेऊन मार्केटमध्ये येणं त्याला ब्रेक म्हणत नसते. ब्रेक घेऊन चुकांवरती विश्लेषण करणं आणि नवीन प्लॅन तयार करणं ह्याला म्हणायचं ब्रेक, आणि मग मार्केटमध्ये येणं. असं या ना की फक्त ब्रेक घेऊन येऊ नका. ओके, कुठे गेले, शांत झाले डायरेक्ट. थँक्यू सर. हॅलो. ओके चालेल. एखादं लेडीजचं पण घेऊया, नाहीतर असं होईल की सगळे माणसं बोलली. पिया निंबोले माईक ऑन करतोय बघा. पिया निंबोले. हॅलो. हां बोला. ऍक्च्युली दादा मी तुला व्हॉट्सअपला पण मेसेज केला होता. सो मी मुंबईवरून बोलत आहे. मी क्लासेस पण खूप केले, बट माझा इश्यू असा होता की स्टार्टिंगला मला छान प्रॉफिट झाला. त्यांची स्ट्रॅटेजी होती काहीतरी स्टॉचेस्टिक फॉलो करायची, क्रॉसिंग वर वगैरे आहे ती. बट माझं असं होतं की ते क्रॉस झाल्यावर मी ट्रेड घेतला की तो ऑपोजिट जायचा, मग माझा एसएल हिट व्हायचा, मग तो वरती जायचा. सो मी स्टॉप केलं. थोडं स्टडी करते आता. बट आता माझ्याकडे फंड नाही आहे, तर मी तुला मेसेज पण केला होता फंडिंग पीस यूज करू का, बट त्याचे रूल्स अँड ऑल मी बघितलं. सो कॅपिटल नाही आहे, तर माझा डेमो मध्येच प्रॅक्टिस चालू आहे. बट व्हॅन्टेज सेंट एक मी बघितलंय, त्याच्यामध्ये मी 10,000 टाकले. कोणतं व्हॅन्टेज सेंट मध्ये. व्हॅन्टेज सेंटला 10,000 रुपये टाकलेत. हा सेंट अकाउंटला. ओके लक्षात. हा सो सेंट मध्ये करते आता. तर काय मला तेच कळत नाही कसं स्टार्ट करू परत. तर म्हणजे आता strategy मी तुला नाही इंडिकेटर वाल्या स्ट्रॅटेजी जर यूज करत असाल, मला वाटत ना की माणूस पूर्णपणे इंडिकेटर स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहू शकत नाही, अजिबात नाही राहू शकत. हा, आणि माझी ना सायकोलॉजी पण चेंज व्हायची जेव्हा तो मागे यायचा. मग मी तो मागे आला की परत तो ट्रेड करायची, तर तो लॉस मध्येच जायचा. असं करून करून माझं 50,000 कॅपिटल गेलं. अँड मी पण नियर बाय तिथंच आहे गावाकडची. सो एवढा फंड नाही आहे की आम्ही टाकू शकू सारखा. नाही आता हे बघा, पहिली गोष्ट इंडिकेटरच्या भरोश्यावरती 10,000 पण टाकू नका. मी तर म्हणतोय सरळ आधी काय करा, आता ते फंड 5 मिनिट राहू द्या बाजूला. आता परत कोणत्या गोष्टीवरती या की आता हा समोर चार्ट आहे बाबा माझ्या, तर हा स्टॉकेस्टिक इंडिकेटर इथं बनते, ह्याची एंट्री बाबा ही खरंच वर्क होत आहे का, ह्याला लाईव्ह मध्ये टेस्ट करा. त्या गोष्टी टेस्टिंग मध्ये वर्क झाल्या पाहिजेत अगोदर. नाहीत होत वर्क, तुम्हाला मी खरं सांगतो. तुमच्याकडे पाहिजे प्राइस ॲक्शन. हे इंडिकेटर वगैरे एक 10% सपोर्टला असते, 10% सपोर्टला एक्स्ट्रा विथ प्राइस ॲक्शन. खरंच मला पण तेच वाटतं, कारण बघ इंडिकेटर कधी कधी क्रॉस करतो आणि कॅन्डल खाली पडली की तो पण खाली येऊन जातो इंडिकेटर. त्याचा फायदा काय आहे क्रॉस करण्याचा? इंडिकेटर लॅग असतो पहिली गोष्ट. इंडिकेटर कॅन्डलला फॉलो करतो, ना की कॅन्डल इंडिकेटर. हो तेच, अजिबात नाही. तर ह्या गोष्टी समजून घ्या. प्राइस ऍक्शन वगैरे तुझे क्लासेस कुठे असतात वगैरे. हे काय, हे लाईव्ह क्लासेसचे आता कितवा क्लास आहे आपला? 11वा क्लास आहे. 10 क्लास झाले ते प्राइस ऍक्शनचेच झालेत. ओके, हा सगळे 10च्या 10. मग हे मागचा डाटा मिळेल का? हो युट्यूब वरती आहे ना डाटा. ओके चालेल. म्हणजे फर्स्ट टाइम जॉईन आहे का तुम्ही आज इथं? मी त्या दिवशी झाली 2 दिवसाआधी, बट थोडं फॅमिलीमध्ये फंक्शन वगैरे होतं, सो मी काही ऐकलं नाही. ओके. आणि मी ते टेलिग्रामला वगैरे ते एसएमसी ग्रुपला जॉईन झाले, तर मी एसएमसीचं युट्यूब वर बघितलं काय आहे हे एसएमसी वगैरे. मी काही मला माहिती नव्हतं. मला फक्त हे जे मी ज्यांचा क्लास केला त्याच्यामध्ये मला 3 स्टॉचेस्टिक, एक RSI अँड EMA 2 एवढंच सांगितलंय. ह्या क्रॉसवर इथे एंट्री करायची, तिथे एंट्री करायची, पण माझे तर 30,000 असेच गेले त्या एंट्री मध्ये. अच्छा, म्हणजे फी 30,000 रुपये होती हे 3 इंडिकेटर सांगायला? हो, आणि फंड टाकला ते गेले वेगळे. फंड म्हणजे माझ्या मैत्रिणीचे गेले 50-60 हजार पर्यंत, कारण त्यांचं बॅकअप होतं तसं. माझं बॅकअप नसल्यामुळे माझे 10-20 हजार रुपये गेले. ओके. मी नंतर केलंच नाही. आणि एक माझं फंडिंग पीस अकाउंट गेलं, ते बाउन्स झालं माझं. नाही तुम्हाला म्हणजे सरळ आता अजून इथून तुम्ही समजून चाला की तुमची शून्यातून सुरुवात आहे. खरं सांगतो तुम्हाला,
इट्स नॉट अबाउट द इंडिकेटर, मार्केट इज नॉट अबाउट द इंडिकेटर. ना तुम्ही जो क्लास केला टोटल मनी वेस्ट होता, तुम्हाला फक्त मार्केट समजलं आणि ट्रेड कसे प्लेस करतात एवढं समजलं, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला शिकायची गरज आहे प्राइस ॲक्शन, मार्केट मुवमेंट कसं होतं, स्टॉप लॉस हंटिंग काय असते, मार्केट ट्रॅप कसं करतो, ऑपरेटर काय असतो, इंट्युशन्स काय असतात, सपोर्ट रेजिस्टन्स, असे खूप गोष्टी शिकायच्या. ह्या गोष्टी शिकून मग मार्केटमध्ये येऊन मग 10-5 हजार लॉस केलं तर म्हणू शकतो आपण की बाबा तो लॉस आहे. इंडिकेटरच्या भरोशावरती केलेला लॉसला मी तर म्हणेन की तो लॉस पण आपल्याला शून्य नॉलेज देऊन गेलाय. म्हणजे आता तो क्लासवाल्यांनी खरं तर ॲक्च्युली इंडिकेटरसाठी बाबा 30,000 रुपये नाही घ्यायला पाहिजेत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तर बाबा त्याच्यातून लॉस होतोय तर मग तर त्या गोष्टीला काही सेन्स नाही आहे. समोरच्याला सरळ परत त्यांनी पेड इंडिकेटर दिलं होतं, 2,000 रुपये मंथली पेड दिलं होतं त्यांचं, जे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे ना. तो मी ते 1 महिना फ्री होतो तोपर्यंत युज केलं, नंतर नाही केलं मी. त्यांच्या इंडिकेटर मधले ते त्यांनी जो 30चा स्टॉचॅस्टिक दिला आहे आणि अदर काही स्टॉचॅस्टिक दिले आहे ना, तर ते मी लिहून घेतले होते आणि ते मी याच्यावरती काढले आणि त्यांच्या सपोर्ट टीम कडून करून घेतले मी, मला तुमचे इंडिकेटर द्या म्हणून. अच्छा. नाहीतर त्यांचं पेड इंडिकेटर काहीतरी मंथली 2,000 फी आहे इंडियन मार्केटसाठी. इंटरनॅशनल मार्केटसाठी फ्री आहे त्यांचं इंडिकेटर, त्यात TVR नाही दाखवत ते. एक काम करा, जाऊ द्या आता, ते झालं सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण माझं एक सरळ म्हणणं आहे, फंड मस्तपैकी विड्रॉ मारून घ्या आणि शिकायला सुरुवात करा. अजून इथून तुम्हाला कमीत कमी मी सांगतो 5 महिन्याचा कालावधी आहे, तुम्ही ट्रेड ट्रेड कराल नवीन. तुम्ही आरामशीर निवांत शिका. तोपर्यंत मी मेटा मध्ये याच्यामध्येच करते, डेमो मध्ये. मग नाही, ट्रेड करायला जाऊ नका. आधी काय सांगतो मी, शिकायला जा तुम्ही आता मस्तपैकी. इथून पुढे शिकायला जा, शिका, बघा कॅन्डल कशी मुवमेंट करते, कसं लिक्विडिटी हंट करते, लिक्विडिटी काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी बघा. जे मी पॉईंट सांगितले ते क्लासमध्ये ते चेक करा. आपल्या ॲप्लिकेशनवरचे व्हिडिओ फ्रीमधले आहेत ते चेक करा. बस हे नॉलेज आल्यानंतर मग तुम्ही प्राइस ॲक्शन, लिक्विडिटी अँड आणखी कोणता पॉईंट तुम्ही काय करा, युट्यूबवरती ना हे वळीनं 10 क्लास आहेत, ते सुरुवातीपासून बघा. ओके चालेल. हां, ते 10 क्लास बघा. त्यानंतर ॲप्लिकेशन जे आहे मला ट्रेडर बी, त्याच्यात US 100चा कोर्स आहे, तो त्याच्यातला परचेस करू नका. कंटेंटमध्ये गेला की व्हिडिओ अनलॉक आहे, ते व्हिडिओ बघा सगळे. आणि त्याच्यात नंतर तुम्ही मग स्ट्रॅटेजी हां ॲप्लिकेशनला मला ट्रेडर बी म्हणून नाव आहे. पेमेंट करायची गरज नाही, कंटेंटमध्ये आहेत व्हिडिओ अनलॉक. आणि मग हे सगळं शिकल्यावरती एक स्ट्रॅटेजी बनल. मग तुम्हाला समजेल की मार्केट हे असं झाल्यावरती अपसाईड मुवमेंट करतं, असं झाल्यावर डाऊनसाईड मुवमेंट करतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रिअल फंड टाकून म्हणजे डेमोमध्ये प्रॅक्टिस करा आणि मग रिअल फंड टाकून ट्रेड करायला चालू करा. सिम्पल. माझं असं होतं की रिअल फंड पण मी म्हणजे जेव्हा पण शिकेल तेव्हा मी एवढा फंड नाही युज करू शकत. तो फंडिंग फिक्स कसा आहे दादा, त्याचे विड्रॉ सेफ आहे का? आहेत. आता तुम्ही सुरुवातीला जर फंड नसेलच आपल्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही 1-2 पे आउट घेऊन परत त्याला रिअल अकाउंटला डिपॉझिट पण करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. आणि 10,000 जर तुम्ही म्हणतात चाल तर 10,000 सुद्धा तसं बघायला गेलं तर $100 एक $2-4 रिस्क घेत असाल तर ते पण काय वाईट नाही माझ्या हिशोबानं, ते पण बेटरच आहे. चालेल ठीक आहे. मग त्याला गेलं की मागे लागू नका, प्रॉफिटच्या रिकव्हरी करायला काय मस्त पैसे काय मागे लागा, शिकवून घ्या. नाही मी रिकव्हरी म्हणजे माझे हसबंड तर मला बोलतात अजून की तू अजून टाक, मी देतो तुला फंड. मी म्हटलं सो नाही, मला नाही पाहिजे. फंड टाकायचा विषय नाही, मला नाही घालवायचं, फंडचा विषय नाहीये. तुम्ही वेद चुकलेला आहे आपला, त्याच्यामुळे त्यात फंड टाकण्यात काही सेन्स नाही. चला ठीक आहे, करायला मला म्हणजे प्रॉब्लेम कुठे आला, ते कॅन्डल जशी मूव्ह करते ना तसं ते इंडिकेटर मूव्ह करते. मग त्या इंडिकेटरचा मतलब काय, तो क्रॉस झाल्यावर तर कॅन्डल पडायला पाहिजे ना चांगली. आणि आज तू जसं बोललास की मार्केटचा मॉर्निंगलाच तुझा मेसेज होता की मार्केटचा ट्रेंड हा बुलिश साईडला आहे आणि इंडिकेटरने मला बेरिश सिग्नल दिलं. सो मी बेरिश साईडला ट्रेड केला तर मला 1,000 रुपये लॉस झाला. आणि मी नंतर बुलिश साईडला बघ, जसं कितीला बुलिशला गेला मार्केट, त्याने मूव दिला होता बघ, मोठी कॅन्डल पडली होती काहीतरी 16:30 वगैरे. त्या कॅन्डलला मी एक ट्रेड केला, सो माझे 700-800 रुपये कव्हर झाले त्याच्यामध्ये. आणि इंडिकेटरने मला बेरिश सिग्नल दिलेला सकाळी. ठीक आहे, इंडिकेटर वरती नका जाऊ, इंडिकेटर ते लॅगिंग असते सगळं, ते झाल्यावरतीचा डेटा येतो तिथं, त्यामुळे त्याला काही सेन्स नाही. मस्तपैकी शिका आणि त्यानंतर मग हळूहळू वाटलं तुम्हाला प्रेडिक्शन जमायला लागले तर त्यावेळेस ट्रेड करायला चालू करा. हो चालेल, थँक्यू. ओके चला ठीक आहे, आजच्यासाठी बघा एवढं सफिशियंट आहे. सॉरी मी सगळ्यांचे कॉल आज घेऊ शकलो नाही, बट वी आर कंटिन्यू, आपण बॅच कंटिन्यू ठेवणार आहे.
प्रत्येकाला एकदा ना एकदा बोलायची संधी भेटून जाईल. पण उद्या एक ट्राय करायचं की सेम लोकांनी एक माईक ऑन करायचे नाहीत प्लीज. ओके, बाकीच्या काय प्रॉब्लेम असतील तर मस्तपैकी तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, 2 ठिकाणी मेसेज करू शकता. म्हणजे एका ठिकाणी करा दोन्हीतल्या. आणि ह्यातला अजून पॉईंट राहिले शिकवाय असं काय समजू नये की हे जर राहणार आहे. मी चार्टवरती पण दररोज येतो. ठीक आहे. ट्रेड पण बघा, जो ट्रेड आपण केला होता तो पण खतरनाक असं मुवमेंट त्याच्यात पण आलेलं आहे लाईव्हमध्येच. ओके, चला आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.